नमस्कार, मी डॉक्टर पूजा घाड। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वपूर्ण विषयाविषयी बोलणार आहोत। तर तो म्हणजे डोळ्याखाली येणारी सूज। बऱ्याच जणांना सकाळी ना डोळ्याखाली सूज येण्याची तक्रार असते। बऱ्याच जणांना सकाळी उठल्याबरोबर डोळे असे एकदम पफीनेस झालेले दिसतात। तर यामागे कारणे काय आणि त्यावर आपण उपाय काय करू शकतो या संबंधी या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळी उठून अंघोळ वगैरे करून एकदम छान तयार झाल्यानंतरही तुम्ही फ्रेश दिसत नसाल तर अगदी सगळा मूड जातो। असं बरेच वेळा होतं, कारण आपले डोळे आपल्याला फ्रेश दिसत नाहीत। झोपेतून उठल्याबरोबर डोळे जड होतात किंवा ते एकदम सुजल्यासारखे दिसतात। आपण त्याला अंडर आय स्वेलिंग असे देखील म्हणतो। याचा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का? पण आलाही असेल तर असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही, बऱ्याच लोकांना हा त्रास जाणवतो। पण त्यामागचं नेमकं कारण माहीत नसतं की सकाळी उठल्यावर डोळे जड किंवा सुजल्यासारखे आपले का वाटतात बा। त्यामागचे कारण काय हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात। तर डोळे का सुजतात? अनेक वेळा काय होतं ना, ॲलर्जिक रिॲक्शनमुळे देखील डोळ्यांच्या सभोवतालच्या रक्तवाहिन्या पसरतात आणि त्या फुगतात। याशिवाय ऋतुमानानुसार देखील होणारी ॲलर्जी किंवा स्किन केअर प्रॉडक्ट्स जे सपोज जर हलक्या पद्धतीचे वापरले गेले तर यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सर्दी किंवा ॲलर्जीमुळे देखील सायनसची समस्या वाढते, तेव्हा देखील डोळ्यांच्या सभोवतीच्या रक्तवाहिन्या फुगू शकतात। त्यानंतरचं आपलं कारण म्हणजे वय वाढल्यानंतर डोळ्यांभोवतीची त्वचा अगदी पातळ होते, त्यामुळे तिची लवचिकता देखील कमी होते आणि यामुळे देखील डोळ्यांभोवती जमा झालेली जी चरबी आहे ती निघून जाते आणि परिणामी डोळ्यांच्या भोवती आपल्याला सूज दिसून येते। नंतरचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही किती वेळ झोपता, यासोबतच झोपेची तुमची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते। झोप चांगली झाली नाही तरी देखील डोळ्याखाली सूज येऊ शकते किंवा झोपेतून उठल्यानंतर डोळे जड होऊ शकतात। जर तुम्ही नंतरचं कारण म्हणजे जर तुम्ही जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केले असेल तर त्यामुळे देखील शरीरात पाणी साठून राहते, त्यामुळे काय होतं, डोळ्याभोवती सूज येऊ शकते। डोळ्याभोवतीची सूज आता कमी कशी करावी याविषयी आपण प्रभावी उपाय बघणार आहोत। तर त्यासाठी डोळ्यांखाली तुम्ही काकडीचा वापर हा बेस्ट ठरतो। त्यासाठी काकडीच्या स्लाइसमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचा शीतल प्रभाव जळजळ कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतो। डोळे बंद करून त्यावर 10 ते 15 मिनिटं थंड काकडीचे तुकडे ठेवा, यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात आराम मिळेल। त्यानंतरचा प्रभावी उपाय म्हणजे चहामधील कॅफीन आणि अँटीऑक्सिडंट्सने रक्तवाहिन्या पसरण्यापासून आणि रोखण्यास आणि जळजळ करण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे तुम्ही ज्या टी बॅग्स असतात त्या टी बॅग्सचा वापर तुम्ही डोळ्यांवर ठेवण्यासाठी करू शकता। त्यानंतरचा उपाय म्हणजे बर्फाने शेकल्यामुळेही डोळ्यांना भरपूर प्रमाणात आराम मिळतो व सूज कमी होण्यास मदत होते। नंतरचा आपला उपाय म्हणजे बटाट्यामध्ये एन्झाईम्स आणि स्टार्च असतात, ज्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात। बटाट्याचे पातळ असे तुकडे डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटं ठेवल्याने देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात आराम मिळू शकतो। त्यानंतरचा प्रभावी उपाय म्हणजेच कापूस गार दुधात बुडवून ठेवा, तो डोळ्यावर आणि तो नंतर डोळ्यावर ठेवल्यानंतरही तुम्हाला चांगल्या पद्धतीने आराम मिळतो। यामुळे काय होते, तर तुमची त्वचा देखील हायड्रेटेड राहते। त्याचबरोबर तुम्ही स्क्रीन टाईम देखील कमी केला पाहिजे, म्हणजेच मोबाईल बघणे, टी व्ही बघणे हे देखील तुम्ही थोडं कमी केलं पाहिजे। त्याने देखील डोळ्यांवरचा ताण कमी होऊन डोळे पूर्ववत होण्यास मदत होते। जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।